सगळ्या जगालाच हा जो आहे हा पुरवठा जो आहे कमी जास्त प्रमाणात होतो आणि त्यामुळे युरोपपासून तर जपानपर्यंत अक्षरशः अमेरिकेमध्ये सुद्धा त्याचे भाव वाढलेले आहेत डिझेल पेट्रोलचे. अडचण होऊ शकते, नाही असं नाही. पण मला असं वाटतं की इतर देशांच्या मानाने अतिशय चांगली परिस्थिती आज तरी आपल्या देशामध्ये आहे. सुनील तटकरे जे आणि आम्ही 1.5-2 तास आताच आम्ही जे सुनेत्राताई पार्थदादा वगैरे जे त्यांच्याबरोबर बसलेलो होतो, चर्चा चालू होते. तुम्ही कशाला पेटवापेटवी करता? हा प्रश्न जो आहे हा मुळात जागतिक प्रश्न आहे. हा फक्त आपल्या मुंबईचा, महाराष्ट्राचा किंवा ह्या देशाचा नाही. तर ही जी काही इराण, अमेरिका आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी चाललेल्या आहेत, होर्मुझची खाडी वगैरे, आणि तिथून सगळ्या जगालाच हा जो आहे हा पुरवठा जो आहे कमी जास्त प्रमाणात होतो आणि त्यामुळे युरोपपासून तर जपानपर्यंत अक्षरशः अमेरिकेमध्ये सुद्धा त्याचे भाव वाढलेले आहेत डिझेल पेट्रोलचे. तर या अशा रीतीने ना एक हा जागतिक प्रश्न आहे. तरीसुद्धा या सगळ्या पार्श्वभूमीवर सन्माननीय मोदी साहेबांनी जे आहे नवीन नवीन अनेक देश जे आहेत ते धुंडाळलेले आहेत आणि त्यांच्याकडून आपल्याला डिझेल पेट्रोलचं आवक कशी होईल त्यासाठी प्रयत्न करतो. थोडी अडचण जगाची असेल, मोठी अडचण, त्याच्यात थोडी अडचण होऊ शकते, नाही असं नाही. पण मला असं वाटतं की इतर देशांच्या मानाने अतिशय चांगली परिस्थिती आज तरी आपल्या देशामध्ये आहे. तूर तर काही नाही, तूर तर आमच्याकडे आहे आणि भारत सरकारने जर काही नियमावली पाठवली तर आम्ही ते पाठवू. आणि तुम्हाला मी सांगितलं की PNG गॅस जो आहे, पाईपद्वारे गॅस, जिथे जिथे पाईपलाईन्स गेलेले आहे तिथे तिथे त्यांनी जून 30च्या अगोदर जे आहे अर्ज करायचा आहे. आणि वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कंपन्या त्या पाईपलाईनचं काम करत आहेत, गॅस पुरवण्याचं काम करत आहेत, जोडण्यात देण्याचं काम करत आहेत, ते करणार आहेत. जर पाईपलाईन तिथे असताना गेले असतानासुद्धा तुम्ही अर्जसुद्धा नाही केला तर LPGचे सिलेंडर बंद केले जातील, हे मी पहिल्यापासून सांगतो आहे. तुम्ही अर्ज करा, कदाचित काम नाही झालं पण तुमचा अर्ज आहे तिथे, त्यामुळे तुम्हाला ते LPG सिलेंडर मिळत राहील. पण पाईपलाईनचं जाईल नंतर काम पूर्ण झाल्यानंतर बंद होईल. पण तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि अर्जसुद्धा नाही केला. तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्यांना सचेत करायचं आहे की तुम्ही अर्ज करा. जिथे जिथे पाईपलाईन्स गेलेल्या आहेत, गॅसच्या पाईपलाईन्स, त्या ठिकाणी 30 जानेवारी 30 जूनच्या अगोदर आणि आपला क्लेम ठेवा. म्हणजे काल शरद पवार साहेबांनी मोदी साहेबांचं कौतुक केलं, त्यामुळे संजय राऊत जरा नाराज झाले. ते म्हणतात की महाविकास आघाडीतल्या आमचा तरी पक्षाचं असं काही मत नाहीये की मोदी साहेब ही सिच्युएशन चांगल्या पद्धतीने हँडल करतात. असं आहे की आदरणीय पवार साहेबांचं चांगल्याला चांगलं ते म्हणतात, कौतुक करतात. ते आजची काही एकच गोष्ट नाही, अनेक वेळेला मोदी साहेब अनेक वेळेला ज्या स्वतः मोदी साहेबांनी सांगितलं की राजकारणामध्ये ते माझे मार्गदर्शक राहिलेले आहेत. ज्या वेळेला पवारसाहेब कृषीमंत्री होते आणि ते विरोधात होते मुख्यमंत्री गुजरातचे, पवारसाहेबांनी स्वतः तिथे जाऊन ते कुठल्या पक्षाचा हा विचार कधी केला नाही आणि कृषीच्या माध्यमातून गुजरातची उन्नती कशी होईल त्यासाठी सहकार्य केलं, त्यांना मार्गदर्शन केलं. त्यामुळे पवारसाहेबांचं काम करण्याची पद्धती वेगळी आहे. ते एक विरोधी पक्षाच्या याला विरोधी पक्ष म्हणून समजतात, शत्रू पक्ष म्हणून समजत नाही. परंतु प्रश्न आहे की शरद पवारांची भूमिका ही दुहेरी वाटते का? कारण की अजिबात नाही. ज्या वेळेला राष्ट्रीय प्रश्न निर्माण होतात आणि योग्य रीतीनं हाताळणी त्याची होते असं त्यांना दिसलं, त्यावेळेला त्यांच्याबरोबर ते उभे राहतात. परंतु राहुल गांधी एकीकडे भाजपच्या विरोधात लढतात. असं तो प्रत्येकाचा जो आहे ना विचार करण्याचा मुद्दा वेगळा आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. पण पवारसाहेब हे अतिशय ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांचे जे सर्व पक्षांबरोबर तसे चांगले संबंध आहेत. राजकारणामध्ये ते विरोध करतील, पण काही चांगल्या गोष्टी तयार झाल्या आणि देशापुढचे काही प्रश्न निर्माण झाले तर त्याच्यामध्ये सहकार्य करण्यासाठी सुद्धा ते पुढे असतात. मराठवाड्यामध्ये सर अनेक ठिकाणी रेशनिंग, मराठवाड्यात अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलवर
एकच डिटेल देत आहे. असं आहे की मराठवाड्यातला एखादा कुठला तुम्ही जिल्हा तालुका काही सांगितलं तुम्ही जनरल स्टेटमेंट आपल्या देशामध्ये हे असं नाही करणार. कुठे झालं असेल तर कुठे झालं असेल तर त्या ताबडतोब आता आम्ही मंत्रालयात जाऊन त्याची चौकशी करतो. वाहन नाही. सर एक प्रश्न आहे की आज आता हा पक्षप्रवेश झालाय, सुनील तटकरे साहेब आले नाहीत. काही काही कामामध्ये असतील. आता आम्ही आहोत ना, हा पक्ष जेव्हा निर्माण झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तर पवार साहेबांच्या खांद्याला खांद्याला छगन भुजबळ होते का नाही स्थापनेपासून. त्यामुळे ती ज्येष्ठता जे आहे ते आहे. त्यामुळे तर त्यांनी सांगितलं ज्येष्ठ नेते म्हणतात सगळं. काय अर्थ कसं आहे? अहो पक्ष निर्माणच झाला या शेजारच्या A10मध्ये A10मध्ये. हे जन्मस्थान आमच्या पक्षाचं. घटना तिथेच लिहिली गेली, झेंडा तिथेच तयार केला गेला, चिन्ह सुद्धा तिथेच तयार केलं गेलं, 1000 ॲफिडेव्हिट्स ते सुद्धा तिथेच तयार केले. शेजारीच आहे तुम्हाला A10. आणि हल्ला सुद्धा तिथेच माझ्यावर झाला. वाचलो ही गोष्ट. साहेब ह्यालाच जोडून प्रश्न आहे. खरं तर राष्ट्रीय कार्यकारिणीची जी लिस्ट आली आहे त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांचं पद नाहीये. आता ते नाराज आहेत का पक्षात? त्याचमुळे ते पक्षाच्या वेगवेगळ्या बैठकांना किंवा कार्यक्रमांना आता जे आहेत ना सुनील तटकरेजी आणि आम्ही 1.5-2 तास आताच आम्ही जे सुनेत्राताई, पार्थदादा वगैरे जे त्यांच्याबरोबर बसलेलो होतो, चर्चा चालू होते. तुम्ही कशाला पेटवी करता? परंतु हे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, शरद पवारांना भेटतात त्यावेळेस मात्र तक्रार करतात. एक समजा डिझेल पेट्रोल कमी आणि दुसरीकडे सर,